हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे सर्व विद्यार्थ्यांचं मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या सेकंड इयर आणि थर्ड सेमिस्टर मध्ये। तर आजच्या या पहिल्या लेक्चर मध्ये आपण पाहणार आहोत की मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये अकॉर्डिंग टू केस स्कीम कोणकोणते सब्जेक्ट आहेत, कोणत्या सब्जेक्टचं वेटेज काय आहे ते आपण सर्व इन डिटेल पाहणार आहोत। ओके, तर पाहू शकता बाळांनो, या ठिकाणी स्क्रीनवर तुमचे सर्व काही दिसतंय। इथे या ठिकाणी पहा बाळांनो, सेमिस्टर आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंग साठी थर्ड सेमिस्टर सेकंड इयर। या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळे कॉलम्स दिसतात। पहिल्या कॉलम मध्ये सिरियल नंबर आहे, सेकंड कॉलम मध्ये सब्जेक्ट नेम आहे, सब्जेक्टचे नाव आहेत बाळांनो। थर्ड कॉलम मध्ये ॲब्रिव्हिएशन कोड आहे, मीन्स त्या सब्जेक्टचा शॉर्ट फॉर्म या ठिकाणी पाहायला भेटतोय। या ठिकाणी कोर्स टाइप तुम्हाला पाहायला भेटतोय। कोर्स टाइप तितकासा इम्पॉर्टंट नाहीये बाळांनो। त्यानंतर कोर्स टाइप मीन्स डिप्लोमा सेकंड इयर, पण ठीक आहे, त्याची काही आवश्यकता नाहीये बाळांनो। कोर्स कोड मीन्स सब्जेक्टचा कोड आहे बाळांनो हा। त्यानंतर इथे टीचिंग आवर्स वगैरे लर्निंग स्कीम दिलेली आहे। हे पण काही एवढं इम्पॉर्टंट नाही बाळांनो, बिकॉज हे टीचर करता असतं, सब्जेक्ट टीचर करता, जो त्या लर्निंग स्कीम नुसार विद्यार्थ्यांना टीच करतो। त्यानंतर बाळांनो तुमच्या असं लक्षात येईल की या ठिकाणी क्रेडिट्स दिलेले आहेत, क्रेडिट्स आहेत बाळांनो हे। त्यानंतर या ठिकाणी पेपर ड्युरेशन, की कोणता पेपर किती तासांचा आहे, 70 मार्कचा रिटर्न एक्झाम एकूण किती तासांची आहे, तिचा टायमिंग इथे दिलाय। थेअरी असेसमेंट, प्रॅक्टिकल असेसमेंट आणि फायनली टोटल मार्क्स। पहिला सब्जेक्ट आहे बाळांनो स्ट्रेंथ ऑफ मटेरियल, हा खूपच इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे बाळांनो। हा जो सब्जेक्ट आहे सिव्हिल मेकॅनिकल आणि प्रोडक्शन इंजिनिअरिंगला सारखा आहे, म्हणजे या सब्जेक्टला सर्व सिलेबस मेकॅनिकल, प्रोडक्शन आणि सिव्हिल इंजिनिअरिंगला सिमिलर आहे। आता पुढे पाहू शकता बाळांनो, स्ट्रेंथ ऑफ मटेरियलचा शॉर्ट फॉर्म आहे SOM, मीन्स ॲब्रिव्हिएशन कोड आहे SOM, त्याचा कोड दिलाय 313308। ओके, 30 मार्कची युनिट टेस्ट, 2 युनिट टेस्ट, त्याचा ॲव्हरेज घेतला जाईल या ठिकाणी 30 मार्क्स पैकी। 70 मार्कची रिटर्न एक्झाम, 70 + 30 टोटल 100 मार्क्स। आउट ऑफ 100 तुम्हाला पासिंग करण्याकरता, या सब्जेक्ट मध्ये पास होण्याकरता मिनिमम 40 मार्क्स ऍडिशन पाहिजे या दोन एक्झामची, जे की तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे। 25 मार्कचं प्रॅक्टिकल असेसमेंट आहे बाळांनो या सब्जेक्टला, मीन्स मॅन्युअल येणार, प्रॅक्टिकल येणार आणि एक्सटर्नल ओरल येणार। तर अशा पद्धतीने 30 + 70 + 25 असा 125 मार्कचा हा सब्जेक्ट आहे स्ट्रेंथ ऑफ मटेरियल। नेक्स्ट इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे जो खूप मुलांचा बॅकलॉगला राहतो बाळांनो, फ्लुइड मेकॅनिक्स अँड मशिनरी मीन्स FMM। याचा सब्जेक्ट कोड आहे 313309। ठीक आहे, या सब्जेक्ट कोडला 30 मार्कची युनिट टेस्ट आहे, 70 मार्कचं बाळांनो या ठिकाणी रिटर्न एक्झाम आहे, 25 मार्कचं प्रॅक्टिकल असेसमेंट मीन्स एक्सटर्नल ओरल, 25 मार्कचं मॅन्युअल कम्प्लिशन, 25 मार्कची इंटरनल ओरल, असा FMM हा सब्जेक्ट 175 मार्कचा आहे। 175 मार्कांचा हा सब्जेक्ट आहे, मीन्स हा एक मोठा सब्जेक्ट आहे। याला प्रॅक्टिकल, लेक्चर सर्व काही असणार आहे, इंटरनल ओरल, एक्सटर्नल ओरल, युनिट टेस्ट सर्व काही। ओके, अनदर इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे थर्मल इंजिनिअरिंग। याचा शॉर्ट फॉर्म आहे बाळांनो TEG, ॲब्रिव्हिएशन कोड, सब्जेक्ट कोड आहे 313310। हा ॲब्रिव्हिएशन कोड आहे बाळांनो। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 30 मार्कची 2 युनिट टेस्ट, त्याचा ॲव्हरेज इथे घेतला जाईल, 70 मार्कची रिटर्न एक्झाम, असे टोटल 100 मार्क्स पासिंग करता पाहिजे, 40 मार्क्स, 25 मार्कचं प्रॅक्टिकल असेसमेंट, 25 मार्क्स तुमचे कम्प्लिशन सबमिशनला असणार आहेत बाळांनो, आणि हे 25 मार्क इंटरनल ओरल। असा हा सब्जेक्ट सुद्धा 175 मार्कचा आहे थर्मल इंजिनिअरिंग। हा पण सब्जेक्ट खूप जास्त लोकांचा बॅकलॉग राहतो, मीन्स हा सुद्धा एक अनदर इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे बाळांनो। त्यानंतर प्रोडक्शन ड्रॉइंग हा एक सब्जेक्ट आहे, शॉर्ट फॉर्म ॲब्रिव्हिएशन कोड आहे PDR आणि कोर्स कोड आहे 313311। ओके, तुम्ही पाहू शकता बाळांनो, या आता ड्रॉइंग सब्जेक्ट करता, याला ड्रॉइंग D3, थर्ड सेमिस्टरचा ड्रॉइंग आहे म्हणून D3 असंही याला बोलतात बाळांनो। तर याला सुद्धा 2 युनिट टेस्ट आहे, 30 मार्कच्या, 70 मार्कची एक रिटर्न एक्झाम आहे फायनल हा। आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ड्रॉइंगचा पेपर तो आहे 4 तासांचा, बाकीचे पेपर 3-3 तासांचे आहेत 70 मार्कचे रिटर्न, पण हा ड्रॉइंगचा पेपर 4 तासांचा आहे बाळांनो यावेळी। 25 मार्कचं प्रॅक्टिकल असेसमेंट, 25 मार्कचं बाळांनो तुम्हाला हे असणार आहे सबमिशन वगैरे, आणि 25 मार्कांची इंटरनल ओरल। असा ड्रॉइंगचा D3 आहे हा पेपर सुद्धा बाळांनो किती मार्कांसाठी आहे, 175 मार्कचा हा सब्जेक्ट आहे। हे जे पहिले 4 सब्जेक्ट आहेत याकरता तुम्हाला युनिट टेस्ट आहे बाळांनो, या 4 सब्जेक्ट करता
आणि रिटर्न एक्झाम सुद्धा आहे, प्रॅक्टिकल असेसमेंट सुद्धा आहे. त्यानंतर बेसिक इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स हा सब्जेक्ट आहे बाळांनो. या सब्जेक्ट मध्ये जवळपास हा सब्जेक्ट तुमचा 100 मार्कचा आहे. 50 मार्काचं प्रॅक्टिकल असेसमेंट मीन्स याला एक्सटर्नल ओरल असणार आहे बाळांनो. 50 आउट ऑफ 25 मार्क्सला पासिंग आहे, 50 मार्कचं मॅन्युअल कम्प्लिशन असणार आहे. असं 50 आणि 50 100 मार्कचा सब्जेक्ट आहे. बेसिक इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स हा सब्जेक्ट, याला युनिट टेस्ट नाही आणि रिटर्न एक्झाम नाही, पण याला प्रॅक्टिकल असेसमेंट मीन्स एक्सटर्नल ओरल आहे. त्यानंतर इसेन्स ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन या ठिकाणी आहे. हा सब्जेक्ट सुद्धा तुम्हाला, हा सब्जेक्ट जवळपास इसेन्स ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन हा सब्जेक्ट सर्व ब्रांचेसला कॉमन आहे बाळांनो. आणि हा सब्जेक्ट आहे फक्त 50 मार्कांचा, 50 मार्कांसाठी सब्जेक्ट आहे. याला तुम्हाला लेक्चर्स असतील आणि ते लेक्चर अटेंड करण्याकरता तुम्हाला हे मार्क्स आहेत. थोडंफार छोटं मोठं सबमिशन आणि इंटरनल ओरल असतील. त्यानंतर कम्प्युटर एडेड ड्रॉइंग मीन्स ऑटोकॅड, ज्याला शॉर्टकट मध्ये कॅड असंही म्हणतात. सब्जेक्ट कोड या ठिकाणी दिलेले आहेत बाळांनो. ठीक आहे. त्यानंतर हा जो सब्जेक्ट आहे ऑटोकॅड हा 50 मार्कांसाठी, याला तुम्हाला प्रॅक्टिकल असणार आहे. ऑटोकॅडचे प्रॅक्टिकल असणार आहे 25 मार्क्ससाठी. त्याचं मॅन्युअल कम्प्लिशन असणार आहे आणि त्याचं फायनलला प्रॅक्टिकल एक्झाम असणार आहे. मीन्स तुम्हाला 2D किंवा 3D ड्रॉइंग दिली जाईल आणि ऑटोकॅड नावाच्या सॉफ्टवेअरवरती ड्रॉइंग तुम्हाला ड्रॉ करायची. ठीक आहे. 50 मार्कांचा सब्जेक्ट आहे. आणि शेवटचा आणि 8वा सब्जेक्ट आहे फंडामेंटल्स ऑफ पायथॉन प्रोग्रामिंग. ओके. आता याचा सब्जेक्ट कोड आणि शॉर्टकट आहे FPP ॲब्रिव्हिएशन कोड आणि सब्जेक्ट कोड आहे 313007. या ठिकाणी पाहू शकता प्रॅक्टिकल असेसमेंट 25 मार्कांचा मीन्स याला एक्सटर्नल ओरल आहे. 25 मार्कचं सबमिशन आहे. असा 50 मार्कांचा हा सब्जेक्ट आहे. लक्षात ठेवा, जेवढे काही इंजिनिअरिंग आहेत, जेवढे काही ब्रांचेस आहेत डिप्लोमा इंजिनिअरिंग मध्ये, त्या सगळ्यांमध्ये या सेमिस्टरला मेकॅनिकल इंजिनिअरला सर्वात जास्त सब्जेक्ट आहेत. जवळपास बाळांनो 8 सब्जेक्ट आहेत आणि आउट ऑफ मार्क सुद्धा सगळ्यांपेक्षा जास्त आहे. 900 आउट ऑफ मार्क आहे. म्हणजे हे सर्व सेमिस्टर तुम्हाला 900 मार्कांसाठी आहे. मेकॅनिकल थर्ड सेमिस्टर. ओके. यामध्ये आपण कोणत्या सब्जेक्टची क्लास घेणार आहोत, तर आपण क्लास घेणार आहोत बाळांनो स्ट्रेंथ ऑफ मटेरियल, फ्लूइड मेकॅनिक्स आणि मशिनरी म्हणजे मीन्स FMM, थर्मल इंजिनिअरिंग, प्रोडक्शन ड्रॉइंग आणि ऑटोकॅड. या 5 विषयांचे आपण ऑफलाईन क्लास घेणार आहोत, ऑफलाईन आणि ऑनलाईन. ठीक आहे. ऑटोकॅडच्या क्लासला तुम्हाला ऑफलाईन हजर राहावं लागेल बिकॉज ते प्रॅक्टिकल करण्यासारखा तो एक सब्जेक्ट आहे. या ऑटोकॅड नावाचं जे सॉफ्टवेअर आहे बाळांनो, या सॉफ्टवेअरचा हा एक कोर्स आहे. तर त्यासाठी तुम्हाला सर्टिफिकेट आणि मार्कशीट सुद्धा दिलं जाईल. ऑटोकॅड साठी आपल्याकडे कम्प्युटर लॅब आहे, ज्यामध्ये तुम्ही प्रॅक्टिस करू शकता 2D ड्रॉइंग आणि 3D ड्रॉइंगची. ओके. ऑटोकॅडचा आपण क्लास घेणार आहोत आणि हे जे पहिले 4 सब्जेक्ट आहे स्ट्रेंथ ऑफ मटेरियल, फ्लूइड मेकॅनिक्स अँड मशिनरी, थर्मल इंजिनिअरिंग, प्रोडक्शन ड्रॉइंग आणि कम्प्युटर एडेड ड्रॉइंग, या 5 विषयांचा आपण या सेमिस्टरला क्लास घेणार आहोत. त्यानंतर बाळांनो पुढची गोष्ट, आता हा जो सब्जेक्ट आहे बेसिक इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स, या सब्जेक्टला ऍक्च्युअली 50 मार्कांची तुम्हाला बाळांनो 100 मार्कचं प्रॅक्टिकल असेसमेंट आहे आणि 50 मार्कांचं हे. तसं या सब्जेक्टला काही विद्यार्थी क्लासेस करतात. या सब्जेक्टचे तुम्हाला बाळांनो रेकॉर्डिंग दिल्या जातील. ठीक आहे. जर तुम्हाला करायची इच्छुक असाल काही विद्यार्थी, तर तुम्ही नक्कीच त्याचाही क्लास करू शकता. या सब्जेक्टची फी फक्त बाळांनो 200 रुपीज असणार आहे, बेसिक इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स. ओके. बाकीचे 5 सब्जेक्टचे क्लासेस मात्र ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही होतील. याचे फक्त रेकॉर्डिंग दिल्या जातील BEEच्या मीन्स बेसिक इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स. ओके. तर कोणकोणत्या सब्जेक्टचे क्लासेस घेणार आहे ते तुम्हाला क्लिअर केलं. आता नेक्स्ट लेक्चरला आपण जेव्हा प्रत्येक सब्जेक्टचं पहिलं लेक्चर होईल, तेव्हा त्या ठिकाणी त्या सब्जेक्टचा संपूर्ण सिलेबस एक्सप्लेन केला जाईल. तर लक्षात आलंच असेल तुम्हाला नेमकी काय स्कीम आहे. तुम्ही स्क्रीनशॉट देखील घेऊ शकता. चालेल मुलांनो, थांबूयात, भेटूयात नेक्स्ट लेक्चरला. बाय स्टुडंट्स.